मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। अवैध वाहतूक करताना सागवानी लाकडासह पिकअप वाहन जप्त। अक्राणी व बिलगाव वन कर्मचाऱ्यांच्या पथकाची कारवाई। राजबर्डी धडगाव रस्त्याने अक्राणी व बिलगाव रेंज स्टाफसह संयुक्तपणे रात्रीची गस्त करीत असताना पहाटे 4 वाजता महिंद्रा कंपनीची पांढ या रंगाची मॅक्स पिकअप क्रमांक MH04BU 4765 वाहन सुमारे 2,60,000 रुपये या वाहनात 7 दांड्या 30 नग 1.102 सहस्रांश घनमीटर माल 24,536 रुपये किंमतीचा माल असा वाहनासह एकूण 2,84,536 रुपये किंमतीचा मुद्देमाल अवैध वाहतूक करून धडगावकडे येत असताना शेलकुई गावाजवळ मिळून आला। सदर मुद्देमालासह वाहन सोडून वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला। शोध घेतला असता मिळून आला नाही। वनकर्मचारी यांनी पहाटे धडगाव टिंबर डेपोवर आणून वाहन व मुद्देमाल पावतीने जमा केला। सदर गुन्ह्याबाबत रोहिदास पावराक वनरक्षक राजबर्डी यांनी त्यांच्याकडील वनगुन्हा क्रमांक 02/2026 भा व 1927 चे कलम 41(1) व 41 ब चे उल्लंघन व भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 52(1) नोंदविला। सदर गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केली। सदर कारवाई वनसंरक्षक धुळे प्रा. श्रीमती नीनू सोमराज, संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर, अक्राणी सहाय्यक वनसंरक्षक प्रो. यो. संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्राणी वनक्षेत्रपाल प्रादेशिक श्रीमती चारुशिला काटे यांच्या व बिलगाव वनक्षेत्रपाल प्रादेशिक लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली धडगाव वनपाल दिलीप पाटोळे, बुशा वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, पवन पाडवी, रोहिदास पावरा, दिलवरसिंग पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे, वाहन चालक हेमंत पावरा यांनी केली। पुढील तपास धडगाव वनपाल दिलीप पाटोळे हे करीत आहेत। सप्तनगरी न्यूज ब्युरो, धडगाव।